आपल्या शिक्षकांच्या वतीने तेजश्री पाटील मॅम ज्या ZPPS रंजाणे वेल्हे या शाळेमध्ये शिक्षिका आहेत, त्या शिक्षकांच्या वतीने बोलतात, त्यांचे अनुभव आपल्याला सांगतात. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपले सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांना माझा नमस्कार. मी पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणे तालुका वेल्हे म्हणजेच आत्ताचा राजगड या तालुक्यामध्ये सध्या कार्यरत आहे. आमचा जो वेल्हे तालुका आहे तो पुणे म्हणजे पुणे शहरापासून तसा पाहिला तर खूप जवळ आहे, पण तेवढाच दुर्गमसुद्धा आहे. आमचा राजगड तालुका हा पूर्ण डोंगरांनी वेढलेला, सह्याद्रीच्या कुशीमध्ये विसावलेला असा एक छोटासा तालुका आहे. आणि आमचे विद्यार्थी, तिथले जे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत, त्यांना आम्हाला अशा नवीन नवीन संधी दरवेळेस प्राप्त करून द्याव्या लागतात. ज्या शहरातल्या मुलांना सहजासहजी संधी प्राप्त होतात, त्या आमच्या मुलांना अशा सहजासहजी प्राप्त होत नाहीत. पण दरवेळेस त्या मुलांसाठी आम्हाला नवीन नवीन काहीतरी उपक्रम राबवावे लागतात. तर आपले पुणे जिल्हा परिषद आणि FLOAमुळे आमच्या मुलांना जर्मन भाषा आणि फ्रेंच भाषा शिकण्याची संधी प्राप्त झाली. जर आपल्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या शालेय शिक्षणातील भाषा जर व्यवस्थित येत असतील तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. आणि त्यांची जी आपली 5वी पासूनचे विद्यार्थी असतात, त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते. त्यांना सतत नवीन नवीन शिकण्याची आवड असते, त्यांना सतत नवीन काहीतरी पाहिजे असतं. आणि त्यामुळे आम्हीसुद्धा मग हा फ्लोआचा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवायचं ठरवलं. तर माझे आलेले 1-2 अनुभव मी तुम्हाला सांगते. फ्लोआने जे आम्हाला पेनड्राईव्ह दिला होता किंवा थोडे त्यांनी मटेरियल आम्हाला दिलेलं होतं, त्यामध्ये जे व्हिडिओ आहेत किंवा जे वर्कशीट आहेत ते इतके परफेक्ट आहेत. मी स्वतः जर्मन भाषा शिकत होते, पण तरीसुद्धा मला बरेचसे शब्दांचे उच्चार Google ट्रान्सलेट केल्यावर जे समजत नव्हते ते सुद्धा ह्या व्हिडिओंमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने किंवा मुलांना आवडेल, मुलांना समजेल अशा पद्धतीने फ्लोआने तयार केलेले आहेत. आणि त्या व्हिडिओंची मुलांना एवढी गोडी लागली की आजपर्यंत माझे विद्यार्थी मला कधीच ह्या उपक्रमाला मॅडम आता बोर झाले असं म्हणालेले नाहीत. अशा आम्ही अनेक उपक्रम राबवतो. मुलं थोडे दिवसांनी बोर होतात, त्यांना तो नकोसा होतो. पण जर्मन भाषेचा आणि फ्रेंच भाषेचा उपक्रम असा आहे की विद्यार्थी स्वतःहून आवडीने त्यामध्ये सहभागी होत आहेत. आता मला तर ते लावून द्यावंही लागत नाही, मुलांना स्वतःलाच माहीत झालेलं आहे. मुलं पुढचे व्हिडिओ बघत आहेत आणि त्यातले जे कंटेंट आहेत ते पॉज करून लिहून घेतात. आणि त्यामुळे एक सांगण्याला मला आनंद वाटतो की आमच्या विद्यार्थ्यांना फ्लोआतर्फे जर्मन भाषेचं सादरीकरण करण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्यासमोर सादरीकरणाची संधी मिळाली. आणि एवढी मोठी संधी आमच्या दुर्गम भागातल्या मुलांना मिळाल्यामुळे आमच्या आसपासच्या गावांमधले किंवा आमच्या गावातले ग्रामस्थ एवढे खुश झाले की आसपासच्या गावातल्या मुलांनासुद्धा आमच्या शाळेत ॲडमिशन पाहिजे. यावर्षी बरेचसे विद्यार्थी आमच्या शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक होते की त्यांना जर्मन भाषा आणि फ्रेंच भाषा शिकायची आहे. आणि हे सर्व खरोखर फ्लोआचं श्रेय आहे. आणि एक सत्य परिस्थिती सांगते की माझी स्वतःची बहीण, तिचा मुलगा आत्ता 5वीला आहे, CBSE स्कूल आहे. तर यावर्षी त्यांची 20,000 फी वाढवली. का वाढवली? तर शाळेमध्ये फॉरेन लँग्वेज शिकवणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये वर्ग सुरू झालेला आहे 5वीचा. आज अखेर त्यांना जर्मन भाषेतलं एकही अक्षर शिकवलेलं नाही, पण शाळेने 20,000 फी वाढवली. माझ्या घराशेजारीच एक ICSE बोर्डची स्कूल आहे, तिथेसुद्धा जर्मन भाषा आणि फ्रेंच भाषा शिकवली जाते. पण आमच्या आसपास जे माझे शेजारी आहेत त्यांना जेव्हा माझ्या शाळेचे हे व्हिडिओ बघायला मिळाले, मुख्यमंत्र्यांसमोरचं सादरीकरण बघायला मिळालं, तर ते आमच्या सोसायटीतले लोक माझ्याकडे आले की मॅडम तुम्ही त्यांचे क्लास घ्याल का? म्हणजे ही मुलं ICSE स्कूलच्या म्हणजे त्या स्कूलमध्ये जाऊन जास्त फी भरून शिकत आहेत, पण त्यांनासुद्धा आज आपल्या ह्या मुलांनी एवढं शिक्षण तिथं मिळत नाही आहे, जे फ्लोआमुळं आमच्या मुलांना मिळालं. त्याबद्दल मी फ्लोआचे खूप मनापासून आभार मानते आणि धन्यवाद.